राज्यातील काही जिल्ह्यात विशेषतः बुलढाणा व जालना वाळू माफियागिरी ज्यांच्या संरक्षणाने सुरू आहे त्याची सर्व जबाबदारी तेथील कलेक्टर व एसपीकडे सुटते। महसूल व पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी वाळू माफियांशी निगडीत असल्याने वाळू माफियागिरी सुरू। महसूल मंत्री बावनकुळे यांची पत्रकार परिषदेमध्ये धक्कादायक माहिती। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। बुलढाणा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वाळू माफियागिरीच्या संदर्भात महसूल मंत्री काय म्हणाले बघा। पर्यंत आमचा अधिकारी त्याच्यामध्ये निघत नाही बाहेर यातून, तोपर्यंत ही वाळू माफियागिरी चालणार आहे। आमच्या अधिकारी महसूल आणि पोलिसांनी ठरवलं की वाळू माफियागिरी चालू द्यायची नाही। जसं भंडाऱ्यामध्ये बऱ्यापैकी प्रयोग झाला, भंडारा एसपी आणि कलेक्टरनी ठरवून टाकलं की वाळू माफियागिरी चालवायची नाही। त्यांनी संपूर्ण ट्रॅक त्या ठिकाणी हे बंद करून टाकलं। नागपूर एसपीने धडाधड एमपीडीए लावणं चालू केलं। त्याच्यामुळे जोपर्यंत आमचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिले, पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिले। महसूलनी कारवाई करायची, सोबत पोलिसांनी करायची, आता दोघांनी कारवाई करायची आहे। त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय, माननीय जिल्हाधिकारी माननीय एसपीनी धडाधड एमपीडीए चालू करावे आणि वाळवा माफियागिरीवर चाप बसवावा। की वाळवा माफियागिरी ज्यांच्या संरक्षणाने सुरू आहे तेवढी जबाबदारी एसपी आणि कलेक्टरवरच वारंवार सांगतोय। आणि आज मी जो काही प्लॅन करून चाललो आहे कलेक्टर एसपीशी बसून, त्या प्लॅन प्रमाणे पुढे जर अशी वाळू माफियागिरी झाली तर जिल्हाधिकाऱ्याला जबाबदारी किंवा एसपीला जबाबदारी येत आहे। नवीन धोरण आम्ही या ठिकाणी शासनाधीश काढला की वाळू माफियागिरी बंद केली पाहिजे, एमपीडीए लावले पाहिजे। दादा पाटील, त्याच्यानंतर विखे पाटील आणि आपण तिसरे महसूल मंत्री आहात। 3 वेळा प्रत्येकाचं धोरण बदललेलं आहे संदर्भात। तर याच्यात काय असं वेगळा विषय आहे का आपल्याकडे गुजरातमध्ये तिकडं काय रेतीचं धोरण काही विशिष्ट प्रकार म्हणून त्या प्रकारचं आपलं जे धोरण आहे अजून कागदावरती आलेले 3 वेळा ते बदलावं लागले आपल्याला। तुम्ही 8-4 जर वाचलं तर ते राज्याच्या संपूर्ण देशाच्या इतर राज्याचा अभ्यास करून 1 महिना पब्लिक डोमेनवर ठेवून जनतेच्या 750 त्याची सूचना घेऊन यावेळेचं वाळू धरण अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे म्हणजे उद्या 3 वर्षानंतर जे एमसॅन धोरणाने हे धोरण दोन्ही एकत्रितपणे बरोबर जर केले तर तुम्हाला सांगतो 3 वर्षांनी वाळू माफियागिरी समाप्त होऊन जाईल। इतकं चांगलं धोरण या ठिकाणी आहे। एमसॅनवर राज्य न्यायचं आहे, मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वाळूवर राज्याला शिफ्ट करायचं आहे। एका राज्यात जसं आता काल 100 क्रेशर जालना जिल्ह्यामध्ये लावण्याचा निर्णय एमसॅनचे कृत्रिम वाळूचे। नैसर्गिक वाळू हा पर्याय नाहीच आहे। आपण आता ते वर्षानुवर्ष चालू आहे, ठीक आहे। इतर राज्यांनी मुंबईच्या संपूर्ण आजूबाजूला काय नैसर्गिक सँड नाहीच आहे, कृत्रिम वाळू आहे। आपलं राज्य हे फक्त 4-5-10 जिल्ह्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्कॅन्डल आहे। हे स्कॅन्डल आपल्याला या ठिकाणी तुम्हाला जालन्यात दिसेल, बुलढाण्यात दिसेल, गोंदियात दिसेल, भंडारा दिसेल, जिथे नद्या आहे त्या नद्यावर असणारं हे स्कॅन्डल आहे भूमाफियाचं। आणि भूमाफियाला जोपर्यंत प्रशासनाची मदत राहत नाही तोपर्यंत हे जे भूमाफियापेक्षा सँड माफिया। मी एसपीला सांगेल 50 त्या ठिकाणी एमपीडीए का करत नाही एसपीने 50 एमपीडीए केले पाहिजे। 50 एमपीडीए आता जालना कलेक्टरनी करायला ठरवला। वाळू माफियाला एमपीडीए कायदा लावता येतं। 1 दिवस जरी पकडला तरी एमपीडीए आणि त्याची ट्रेस सोडली, जर उद्या माननीय एसपी साहेबांनी उद्या ट्रेस सोडली, वाळू माफियाला पकडलं, त्याचा मोबाईल कुणाकुणाशी कनेक्ट आहे, एका मिनिटात तुम्हाला 50 लोक दिसतात वाळू माफिया आहे। मी एसपी साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही एमपीडीए मध्ये 50 वाळू माफिया टाकलं पाहिजे। एकदा सुरुवात केली ना प्रशासनाने सारं संपू शकतं। हे सर्व बघता राज्यातील वाळू माफियांना पायबंद घालून देशातील सर्वात चांगला महसूल विभाग महाराष्ट्राचा असेल अशी ओळख निर्माण करणारी महसूल मंत्र्यांची घोषणा वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट महसूल व पोलीस अधिकाऱ्यामुळे अपयशी ठरते की काय? तसेच महसूल मंत्री आपल्या अधिकारांचा योग्य वापर कधी करणार हा सामान्य जनतेचा लोकप्रश्न। आपणास यावर काय वाटते? नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा। चॅनलला लाईक करा व राज्यातील अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।